नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहलगामच्या घटनेनंतर ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानवर कारवाई सुरू केलेली आहे, त्यामुळे पाकिस्तान किती घाबरलाय हे आपल्याला वेगवेगळ्या बातम्यांमधून कळतं आहे. पण मुद्दा फक्त घाबरण्याचा नाहीये. का घाबरलाय पाकिस्तान? चोराच्या मनात चांदणे वगैरे असं म्हटलं जातं. म्हणजे आपण गुन्हा केलाय तर आपल्याला शिक्षा होणार, आपण पकडले जाऊ, ही भीती गुन्हेगाराच्या मनात असते. नेमकी तीच गोष्ट आहे पाकिस्तानच्या मनात चांदणं आहे. पण आपल्याला शिक्षा कुठची होईल? शेवटी कुठल्याही बाबतीत एक मोठं असतं की जी शिक्षा होईल तिचा अंदाज नसतो, तेव्हा माणूस जास्त भीतीदार. एखाद्या मुलाला तुम्ही दोन चापट्या मारल्यात तर चापटी मारण्याची भीती असेपर्यंत ते मूल तुमच्या शब्दाने वचकतं. पण ज्या वेळेला दोन चापट्या बसतात, तीन चापट्या बसतात, त्याच्यानंतर मुलं निर्ढावत जातात. त्यांना खात्री असते काय करतील, दोन तीन चार पाच सहा चापट्या मारतील, 10 छड्या मारतील. पण 10 छड्या खाल्ल्यानंतर मारणाऱ्यालाही कंटाळा येतो आणि आपल्याला कुठला मार बसेल याची भीती त्या मुलाला वाटत नाही आणि मूल निर्ढावत जातं. पाकिस्तानची अवस्था गेल्या काही वर्षामध्ये तशी झालेली आहे. ज्या प्रकारे काँग्रेस सरकार किंवा मोदी पूर्व भारत सरकार पाकिस्तानच्या बाबतीत वागत आली, एक इंदिरा गांधींचा अपवाद सोडला तर बाकीच्या सरकारांनी पाकिस्तानला म्हणावं तशी कठोर शिक्षा केली नाही आणि त्याच्या परिणामी पाकिस्तानचे राज्यकर्ते किंवा पाकिस्तानी सेना ही अधिकाधिक निर्डावत गेली आणि आपण काही उचापत करावी, भारत आपल्याला कुठलीही शिक्षा देणार नाही, कुठलीही कारवाई करणार नाही, याचा जो आत्मविश्वास पाकिस्तानमध्ये आला होता, त्याच्या परिणामी पाकिस्तान अधिक बेछूटपणे भारतामध्ये अतिरेकी कारवाया किंवा दहशतवादी कारवाया करत राहिला. नुसता काश्मीर पुरता विषय राहिला नाही. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणे, मुंबईमध्ये सागर मार्गे मारेकरी पाठवणे, अजमल कसाबची टोळी पाठवणे, इथपर्यंत पाकिस्तान मुजोर झाला. याचं कारण तो निर्ढावलेला होता. कारण भारत करून करून काय करणार? फार तर राष्ट्रसंघामध्ये जाईल, युनोमध्ये जाईल, एक निषेधाचा ठराव करेल, तावातावाने निषेधाची भाषा बोलली जाईल, पण प्रत्यक्ष आपल्याला ओरखडा सुद्धा उठणार नाही याची पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि पाकिस्तानी सेनेच्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना खात्री होती आणि म्हणूनच ते अधिकाधिक निर्डावत गेले. त्यांना कधी पर्वा वाटली नाही की भारताला काय वाटतंय, भारत काय कारवाई करेल याची भीती नव्हती. पण उरीची घटना घडली मोदींच्या पहिल्या टर्म मध्ये. उरीच्या पठाणकोटच्या घटना घडल्या त्यानंतर भारताने ज्या पद्धतीत पाकिस्तानला थप्पड मारण्याचं जे कारवाया केल्या, सर्जिकल स्ट्राईक झाला, त्याच्यानंतर पुलवामाच्या घटनेनंतर 2019 मध्ये एअर स्ट्राईक झाला, अगदी बालाकोटमध्ये पाकिस्तानच्या भूमीत घुसून हवाई हल्ला करण्यात आला आणि पाकिस्तानला तो हल्ला झाला याची कबुली देण्याची सुद्धा लाज वाटत होती. तेवढ्यावर भागलं नाही. हवाई हल्ल्याच्या दरम्यान एक भारतीय हवाई दलाचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळून पडलं, तेव्हा त्याचा सैनिक पायलट अभिनंदन वर्धमान हा पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडला. तेव्हा त्याला निमूटपणे 24 तासाच्या आत भारताकडे सुपूर्द करा असं नुसतं धमकावलं, तेव्हा पाकिस्तानची गाळण उडालेली होती. ह्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये
भारत गप्प बसत नाही आणि थोडीशी आगळीक केली तर रुपयाला 5 रुपये दंड ठोठावतो, याची खात्री पाकिस्तानला पटलेली आहे. पण पाकिस्तानने गेल्या 3-4 दशकामध्ये जे दहशतवादी जिहादी असे उचापतखोर आणि कुरापतखोर तयार केलेले आहेत, त्यांना आवरणं ही पाकिस्तानच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. मला असं वाटत नाही की अगदी पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी सरकारच्या इशाऱ्यावरच पहलगामची घटना घडली. मी 100% त्याची खात्री देत नाही, कारण आज पाकिस्तानला आपणच जे अतिरेकी घडवलेत त्यांना आवरणं अशक्य झालेलं आहे. याचं कारण असतं मित्रांनो, जे दहशतवादी तयार केले जातात त्यांना ज्या सेनेकडून प्रशिक्षण दिलं जात असतं, त्या सेनेच्या सगळ्या डावपेचांची कल्पना त्या दहशतवाद्यांना आलेली असते. त्यामुळे हळूहळू हे असे दहशतवादी चोरावर मोर होऊन बसतात. मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देईन, ज्या वेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते आणि श्रीलंकेमध्ये तो तमिळ वाघांचा अंतर्गत प्रश्न होता, त्या तमिळी वाघांना प्रशिक्षण देण्याचं काम राजीव गांधींच्या आदेशावरून भारतीय सेनेनेच केलेलं होतं. आणि पुढे जेव्हा श्रीलंकेने मदत मागितली म्हणून भारतीय सैनिकांना तिकडे पाठवण्यात आलं, शांती सेना पीओ, काय ते आयपीओ आयपीके असं काहीतरी नाव होतं, इंडियन पीस कीपिंग फोर्स, IPKF. ते पाकिस्तान श्रीलंकेमध्ये तमिळी वाघांना आवरायसाठी गेलेल्या भारतीय सेनेला अपयश आलं आणि निमूटपणे हळूहळू करत आपले सैनिक आपले सेना भारताला मागे घ्यावी लागली, पण तमिळी वाघ आवरणं अशक्य झालं होतं. दरम्यान 1600च्या आसपास भारतीय सैनिक श्रीलंकेमध्ये राजीव गांधींच्या काळामध्ये शहीद झाले अकारण. आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की ज्या तमिळी वाघांचा बंदोबस्त करायला भारतीय सेना गेलेली होती, त्यांना प्रशिक्षित करणारेच भारतीय सैनिक होते. त्यामुळे भारतीय सैनिक कुठले डावपेच आणि कुठली रणनीती व्यवरचना करू शकतात याची पूर्ण कल्पना तमिळी वाघांना होती. त्यामुळे भारतीय सेनेला तमिळी वाघांनी जेरीस आणलं होतं. त्याची किंमत अर्थात राजीव गांधींना मोजावी लागली, हा वेगळा विषय. पण मी आज पाकिस्तानच्या बाबतीत जे बोलतोय त्याचं कारण समजून घ्या. जे तोयबा, जैशे मोहम्मद किंवा आणखीन कोण मुजाहिदीन म्हणून सगळे अफगाणिस्तानात घुसवायला, काश्मीरमध्ये घुसवायला पाकिस्तानी सेनेने घातपाती आणि दहशतवादी तयार केले, जिहादी तयार केले, त्यांचं प्रशिक्षण, त्यांना हे गनिमी युद्ध करण्याचं प्रशिक्षण पाकिस्तानी सेनेने दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना मुठीत ठेवणं हे पाकिस्तानी सेनेला किंवा पाकिस्तानी राज्यकर्त्यांना अशक्य आहे. आणि त्यामुळेच आज पाकिस्तानची अवस्था इतकी दयनीय आहे की पहलगाम मध्ये घडलेली घटना ही खरोखरच पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर झाली असेल असं बिलकुल नाही. कारण त्यांना आता तो सईद हाफिज आणि जे जे कोण जैशे मोहम्मद वगैरे चालवणारी मंडळी आहे, सलाउद्दीन वगैरे वगैरे, ही माणसं डोईजड झालेली आहेत. ते आपल्याला वाटेल ती मनमानी करतात, कारण त्यांच्या मनामध्ये जे विष पाकिस्तानने दीर्घकाळ कालवलेलं आहे त्याच्यावरचा एकच उपाय आहे की पाकिस्तानी सेनेला आणि पाकिस्तान सरकारला आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच या सगळ्या दहशतवाद्यांचा काटा काढावा लागेल. पण तो काटा काढायला ज्या सेनेचा वापर करायचा, ती सेना सुद्धा आता भ्रष्ट झालेली आहे, धर्मांध झालेली आहे. पाकिस्तानची बहुतेक सेना म्हणजे सेनेत भरती झालेले बहुसंख्य सैनिक आणि अधिकारी सुद्धा आता मनाने जिहादी झालेले आहेत. त्यांची निष्ठा पाकिस्तान या देशापेक्षाही इस्लाम आणि जिहादकडे अधिक आहे.
आणि जिहादमध्ये आपलं काय नुकसान होतं याची पर्वा करायची नसते. त्यामुळे तीच मनोवृत्ती जर जिहादीमध्ये असेल, दहशतवाद्यांमध्ये असेल आणि पाकिस्तानी सेनेच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये असेल, तर मग पाकिस्तानी सेना सुद्धा अशा कुरापतखोरांना आटोक्यात आणू शकत नाही. आणि त्याचाही एक परिणाम म्हणून पहलगामच्या घटनेकडे बघितलं पाहिजे. पण दुसरीकडे भारतीय सेना आपला पाकिस्तानचा किंवा पाकिस्तानातल्या जिहादींचा आणि पाक सेनेचा बंदोबस्त कसा करेल याची कल्पना सुद्धा पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सेनेला नाहीये, फौजेला नाहीये. पण एक गोष्ट त्यांना माहिती आहे की जो निर्धार भारत सरकार नव्हे तर नरेंद्र मोदी करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात, तेव्हा आजवरचा भारतीय नेतृत्व आणि नरेंद्र मोदी याच्यातला फरक पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि पाकिस्तानी सेनेला लक्षात घ्यावा लागतो. आजपर्यंत भारतीय नेतृत्व जे होतं, मनमोहन सिंगांपर्यंत किंवा इंदिरा गांधींच्या बाबतीत अपवाद केला तर बाकीचं भारतीय नेतृत्व हे स्वतः कुठचा तरी बंदोबस्त करण्यापुरता कारवाई करायचं आणि विचार करायचं किंवा व्यूहरचना करायचं. पण मोदींच्या कालखंडामध्ये भारताने जगभरामध्ये इतक्या अनेक देशांच्या सदिच्छा आणि मैत्री निर्माण केलेली आहे की या बाबतीत भारताने पाकिस्तानला धडा शिकवायचा ठरवला तर भारत एकटा नसेल याची खात्री पाकिस्तानला आहे. वेळ आली तर अबुधाबी, दुबई, सौदी अरेबिया, कतार, कुवेत असे देश सुद्धा भारताच्या बाजूने उभे राहतील, पाकिस्तानला कवडीची मदत करणार नाहीत याची खात्री पाकिस्तानला आहे. पूर्वीच्या काळात सगळे मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतील, काश्मीरच्या विषयात सगळे जगातले मुस्लिम देश 50 पेक्षा अधिक हे पाकिस्तानच्या समर्थनाला राष्ट्रसंघात सुद्धा उभे राहायचे, आज उभे राहत नाहीत. ते तटस्थ होतात किंवा अगदी कसोटीच्या प्रसंगी अगदी मोदींच्या समर्थनाला उभे राहतात. त्यामुळे पाकिस्तान जास्त भेदरलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि इस्रायल यांची मैत्री, नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची मैत्री पाकिस्तानला अधिक भेडसावते. कारण भारतीय फौज आहेच, भारतीय गुप्तचर खातं रॉ किंवा आयबी आहेच, पण त्यापेक्षाही पाकिस्तानला भेडसावणारी गोष्ट कुठची असेल तर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादची भीती पाकिस्तानला आहे. कारण एक आगळीक केल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी गाझा पट्टीतल्या हमासने इस्रायलच्या विरुद्ध एक आगळीक केली आणि 1.5 वर्ष उलटून गेलं. जवळजवळ सगळाच्या सगळा गाझा पट्टा बेचिराख करून टाकलाय, तरीही इस्रायल थांबायला तयार नाहीये. हजारोच्या संख्येने माणसं, बायका, मुलं, म्हातारे आणि सैनिक अतिरेकी सरसकट टिपून टिपून मारण्याची कारवाई इस्रायलने चालवलेली आहे. आणि गाझा पट्टीतल्या लोकांना वाचवण्यासाठी मुस्लिम देश सुद्धा पुढे यायला तयार नाहीत. लेबेनॉन सारख्या देशाने आगाऊपणा केला, इराण सारख्या देशाने आगाऊपणा केला, त्यालाही इस्रायलने चोपून काढलेला आहे. पण बाकीचे मुस्लिम देश शांत बसलेत. हा सगळा पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला धडा शिकवायचा ठरवला तर आपल्या बरोबर कोण असणार याची चिंता पाकिस्तानला भेडसावते. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की आज भारतीय सेना आणि भारत सरकार हे एकटाच पाकिस्तानचा बंदोबस्त करतील असं नाहीये. भारताला जी कारवाई पाकिस्तान विरोधातली करायची आहे त्यामध्ये उघडपणे न दाखवता सुद्धा छुप्या मार्गाने
इस्रायल पाकिस्तानच्या बंदोबस्तासाठी पुढे येणार, भारताशी भागीदारी करणार, याची भीती पाकिस्तानला सतावते. आणि याचं कारण सरळ आहे. पाकिस्तान हा एकमेव जगातला मुस्लिम अण्वस्त्र सज्ज देश आहे आणि पाकिस्तानचा अणुबॉम्ब म्हणजे इस्लाम बॉम्ब अशी इस्रायलची धारणा आहे. आणि म्हणून जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी इस्रायलने भारत सरकारला आणि राजीव गांधी पंतप्रधानांना एक विनंती केली होती की आम्हाला भारताच्या कुठल्या तरी हवाई तळावर इंधन भरण्याची आमच्या लढाऊ विमानांना सुविधा करून द्या. आम्ही पाकिस्तानच्या अणुभट्टीला उद्ध्वस्त करून टाकतो, कारण पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा भारताविरुद्ध असेल तसाच तो इस्रायल विरुद्ध असेल. त्यामुळे इस्रायलला अण्वस्त्र सज्ज पाकिस्तानला खतम करण्याची भारतापेक्षा जास्त इच्छा आहे. आणि म्हणून आज जर पाकिस्तानला कठोर शिक्षा देण्यासाठी भारताने कंबर कसली असेल तर त्या कमरेचा पट्टा म्हणजे इस्रायल आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद असणार, याविषयी पाकिस्तानच्या मनामध्ये शंका नाहीये. आणि जर इस्रायलच्या मदतीने भारत सरकार पाकिस्तानचा बंदोबस्त करायला निघालेला असेल तर इस्रायलची रणनीती म्हणजे शत्रूचा प्रदेश बेचिराग करून टाकायचा, त्याची रांगोळी करायची, हीच पाकिस्तानची कायमची रणनीती राहिलेली आहे. इतका बेचिराग करून टाकायचा प्रदेश आणि राष्ट्र, आपल्या दुश्मन राष्ट्राला इतकं बेचिराग करायचं की पुढची 20-25 वर्ष त्याला आपल्या पायावर धड उभं राहता येता कामा नये. लेबेनॉन, पॅलेस्टाईन, सिरिया हे देश त्याची उदाहरणं आहेत. आणि म्हणून पाकिस्तान आज मोदींच्या नुसत्या इंग्रजी बोलण्याने, एका जाहीर सभेतल्या इंग्रजी बोलण्याने पाकिस्तानचा धीर सुटलेला आहे. त्याचं कारण नुसती भारतीय सेना इतकंच नाहीये, तर भारतासोबत इस्रायल आणि मोसाद असणार म्हणून पाकिस्तान घाबरलाय. आणि नुसती कारवाई नाही तर ज्या वेळेला मोसादची रणनीती असते तेव्हा ते कंबरड तोडून टाकतात आणि 15-20 वर्ष परत आपल्या पायावर शत्रू देशाला उभं राहायची वेळ येऊ नये इतकं कंबरड मोडतात. ही जी भीती आहे ती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि पाकिस्तानी सेनेला सतावते. गंमत अशी आहे की गाझा पट्टीतले जे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते तरी लपलेले, छपवलेले होते. पाकिस्तानची लष्करी केंद्र कुठची आहेत, हवाई पट्ट्या कुठे आहेत, हवाई दल कुठे आहे, सेना दल कुठे आहे, त्यांची इत्तमभूत माहिती आजच भारताकडे आहे. आणि भारतापेक्षाही मोसादकडे आहे. आणि त्यामुळे मोसाद आणि भारतीय सेना, भारतीय गुप्तचर विभाग एकत्र आले तर पाकिस्तानने गेल्या 50-60-70 वर्षामध्ये जी लष्करी सज्जता केलेली आहे ती पूर्ण जमीनदोस्त केल्याशिवाय ही कारवाई थांबणार नाही, याच्या भीतीने पाकिस्तानी सेनेची आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांची झोप उडालेली आहे. किंबहुना पाकिस्तानी राज्यकर्त्यांची असं पण म्हणतो तेव्हा पाकिस्तानची राज्यकर्ता फौज असते, सेना असते. त्यामुळे पाकिस्तानला लष्करीरित्या दुबळं करून टाकलं तर कदाचित पाकिस्तानमध्ये नव्याने उभं राहताना खरीखुरी लोकशाही आणि खरेखुरे राजकारणी सत्तेत येऊ शकतील, ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवणं म्हणजे परत एकदा त्यांना सभ्य राजकारणी बनवणं आणि पाकिस्तानी सेनेच्या तावडीतून पाकिस्तान नावाच्या देशाची आणि समाजाची मुक्ती करणं,
हे भारताचं उद्दिष्ट असू शकेल आणि त्यामुळेच पाकिस्तानी सेना भयभीत झालेली आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.